हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आपल्यापैकी बऱ्याच जणींना मेकअप करायला तर खूप आवडतं, पण मेकअप करता येत नाही. कोणत्या क्रीमनंतर कोणती क्रीम लावायची हे माहिती नाही. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांनी केलेला मेकअप बघतो तेव्हा तर तो आपल्याला एकदम सुंदर, फ्लोलेस आणि एकदम नॅचरल वाटतो. आणि जेव्हा आपण मेकअप करायला जातो तेव्हा स्किन एकदम ड्राय होऊन जाते, ऑइली होते आणि जे आपण फाउंडेशन लावलेलं आहे ते थोड्या वेळानंतर काळं पडायला लागतं. तर असं नेमकं का होतं? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि अतिशय सुंदर आणि स्टेप बाय स्टेप असा मेकअप लुक क्रिएट करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला बेसिक आणि सिंपल मेकअप घरच्या घरी करता येईल. आणि जेव्हा छोटे छोटे फंक्शन्स असतात तेव्हा आपण थोडी ना मेकअप आर्टिस्टला बुक करू शकतो, तेव्हा तर आपण स्वतःच मेकअप करायला हवा ना. व्हिडिओ तर आपण स्टार्ट करणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्यासाठी ही एकदम छोटी गोष्ट असेल पण माझ्यासाठी एकदम मोठी गोष्ट आहे. सबस्क्राईबच्या समोर जे बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर सगळ्यात आधी आपण स्किन केअर करणार आहोत. स्किन केअर केल्यामुळे आपली त्वचा मेकअप करण्यासाठी प्रिपेअर होते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा मेकअप करत असाल तर स्किन केअर अजिबात स्किप करू नका. तर इथे मी माझा चेहरा व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून आलेली आहे. तर स्किन केअर करताना सगळ्यात आधी आपल्याला टोनर यूज करायचा आहे. तुम्ही कोणतेही टोनर घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही जे गुलाब जेल भेटतं ते देखील तुमच्या स्किनवरती कॉटनच्या मदतीने लावू शकता. मी इथे प्लमचं रोज वॉटर टोनर यूज केलेला आहे. टोनर लावल्यानंतर डॅब डॅब करून तुम्हाला ते तुमच्या स्किनमध्ये छान पद्धतीने ऑब्झॉर्ब करून घ्यायचं आहे. टोनर लावल्यामुळे तुमच्या स्किनला हायड्रेशन मिळतं आणि स्किन सॉफ्ट होण्यासाठी मदत होते. टोनिंगनंतर स्किन केअरमध्ये दुसरी स्टेप म्हणजे मॉइश्चरायझिंग. मॉइश्चरायझर लावल्यामुळे तुमच्या स्किनमधला जो पण ड्रायनेस आहे, म्हणजे जर तुमची त्वचा कोरडी पडलेली असेल तर ते घालवण्याचं काम मॉइश्चरायझर करतं आणि त्याचबरोबर तुमच्या स्किनला परत एकदा हायड्रेशन देतं आणि स्किन सॉफ्ट करतं. तुम्ही कधी नोटीस केलं असेल, जेव्हा पण तुम्ही डायरेक्ट तुमच्या स्किनवरती म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती क्रीम लावता किंवा फाउंडेशन लावता तेव्हा तुमचा चेहरा कोरडा पडल्यासारखा तुम्हाला जाणवत असेल किंवा स्किन फाटल्यासारखी जाणवत असेल. त्याचं हेच कारण आहे की तुम्ही स्किन केअर बरोबर केलेलं नाही आहे. त्यामुळे कोणत्याही मेकअपचं प्रोडक्ट लावण्या अगोदर आपल्याला स्किन केअर जरूर केलं पाहिजे. इथे मी मिनिमलिस्टचं मारुला ऑइल फेस मॉइश्चरायझर वापरत आहे. हे ड्राय आणि नॉर्मल स्किनवाले यूज करू शकतात. तुम्ही तुमच्या स्किनच्या टाईपनुसार मॉइश्चरायझर निवडू शकता. तुमची स्किन कोणत्याही टाईपची असेल, म्हणजेच ड्राय, नॉर्मल, ऑइली, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मॉइश्चरायझर तुम्हाला बाजारामध्ये इझिली मिळून जातील. मी वापरलेले प्रोडक्ट जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर या सर्व प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला फक्त त्या लिंकवर टॅप करायचं आहे आणि सर्व प्रोडक्ट तुम्हाला दिसून जातील. आणि मेन म्हणजे तुम्हाला छान डिस्काउंट देखील मिळेल. मॉइश्चरायझर नंतर मी लावत आहे सनस्क्रीन आणि मी इथे यूज करत आहे पॉन्ड्सची सिरम बूस्ट सनस्क्रीन. सनस्क्रीन लावल्यामुळे तुमच्या त्वचेचं उन्हापासून रक्षण होतं आणि तुमची त्वचा उन्हामुळे डॅमेज होत नाही. सध्या उन्हाळा चालू आहे, त्यामुळे तुम्ही जर मेकअप करत असाल किंवा घरी देखील नॉर्मली तुम्ही असाल तेव्हा देखील तुम्ही सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. सनस्क्रीन लावून झालेले आहे. त्यानंतर मी लावणार आहे प्रायमर आणि मी इथे घेतलेलं आहे मार्स या ब्रँडचं प्रायमर. प्रायमर लावल्यामुळे काय होतं तर आपल्या चेहऱ्यावरती एक बेस तयार होतो, म्हणजेच एक थर तयार होतो, जेणेकरून आपण जे पण फाउंडेशन लावू ते इक्वली आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे ब्लेंड होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला पण जर मेकअप लॉंग लास्टिंग ठेवायचं असेल तर प्रायमर अजिबात स्किप करू नका, प्रायमर जरूर लावा. अशा प्रकारे आपल्याला टोनर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, प्रायमर अशा सिक्वेन्समध्ये स्किन केअर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मेकअपला स्टार्ट करायचं आहे. स्किन केअरनंतर आपल्याला मेकअपला स्टार्ट करायचं आहे आणि त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे शुगरचं फाउंडेशन. याचा शेड आहे 01. तुम्ही तुमच्या स्किनच्या कलरनुसार फाउंडेशनचा शेड निवडू शकता. फाउंडेशन निवडताना काय करायचं, आपल्या हाताच्या पाठीमागे थोडंसं फाउंडेशन लावून बघायचं. फाउंडेशनचा कलर तुमच्या हाताच्या कलरला मॅच होत असेल तर ते फाउंडेशन तुमच्यासाठी योग्य आहे. जर तुमचं फाउंडेशन सॉफ्ट नसेल, थोडंसं हार्ड असेल तर तुम्ही एक ट्रिक करू शकता. त्यामध्ये टोनर टाकायचं किंवा पाणी टाकायचं.
त्यामुळे ते एकदम सॉफ्ट होऊन जातं आणि तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करण्यासाठी एकदम परफेक्ट बनतं. मी जे फाउंडेशन यूज करत आहे ते थोडंसं रफ आहे, म्हणजेच सॉफ्ट नाही आहे. त्यामुळे मी ही ट्रिक वापरत आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी त्यामध्ये टोनर टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी देखील टाकलेलं आहे. आणि त्यानंतर मी ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला फिंगरच्या मदतीने हे फाउंडेशन घ्यायचं आहे आणि संपूर्ण चेहऱ्यावर तसेच मानेवर डॉट डॉट करून ते लावून घ्यायचं आहे. चेहऱ्यावर फाउंडेशन लावून झाल्यानंतर तुम्हाला मानेला लावण्यासाठी अजिबात विसरायचं नाही आहे आणि कानाला देखील फाउंडेशन लावायचं आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा पण संपूर्ण मेकअप लुक पूर्ण कराल तेव्हा मान आणि चेहरा वेगळा दिसणार नाही. फाउंडेशन लावून झाल्यानंतर मी इथे एक ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे आणि तो यूज करण्यापूर्वी आपल्याला तो पाण्यामध्ये भिजवून त्याचं पाणी निसरून घ्यायचं आहे आणि त्यामुळे तो एकदम सॉफ्ट होतो आणि त्यानंतरच आपल्याला फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी तो यूज करायचा आहे. ब्युटी ब्लेंडर डायरेक्ट यूज करायचा नसतो, त्याची एक प्रोसेस असते. यावर मी एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पहा की ब्युटी ब्लेंडर नेमका कसा प्रिपेअर करायचा असतो फाउंडेशन लावण्याच्या अगोदर. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ देखील पहा, म्हणजे तुम्हाला ब्युटी ब्लेंडरबद्दल अजून डीपली माहिती मिळेल की तो कसा वापरायचा. फाउंडेशन ब्लेंड करून झाल्यानंतर आपल्याला ते सेट करायचं आहे आणि त्यासाठी आपण कॉम्पॅक्ट पावडर, लूज पावडर किंवा बनाना पावडर कोणतीही पावडर यूज करू शकतो. त्यामुळे मी इथे घेतलेलं आहे मिऑनचं ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर आणि त्यामध्ये एक स्पंज आलेला आहे. त्या स्पंजच्या मदतीने तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने ते कॉम्पॅक्ट पावडर मी सेट करून घेत आहे. पावडर लावल्यामुळे तुम्ही जे पण फाउंडेशन लावलेलं आहे ते छान पद्धतीने लॉक होऊन जातं, म्हणजेच सेट होऊन जातं आणि भरपूर काळ तुमचा जो बेस आहे फाउंडेशनचा तो टिकून राहतो. मी वापरत असलेली कॉम्पॅक्ट पावडर खूप छान आहे आणि खूप छान पद्धतीने ऑइल कंट्रोल करण्याचं काम करते. मी खूप दिवसापासून ही वापरत आहे. ही पण जर तुम्हाला घ्यायची असेल तर याची देखील लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही नक्की यूज करून बघा. त्यानंतर आपल्याला डोळ्यांचा डार्कनेस घालवण्यासाठी तिथे कन्सिलर लावून घ्यायचा आहे. कन्सिलर लावल्यामुळे तुम्ही जो पण आय मेकअप कराल तो अतिशय सुंदर दिसतो आणि कन्सिलरमुळे तुमच्या आईजवरती एक बेस तयार होतो, ज्यामुळे तुम्ही जे पण प्रोडक्ट लावता ते एकदम उठून दिसतात आणि तुमचा आय मेकअप एकदम सुंदर दिसतो. मी यूज केलेला आहे शुगर पॉपचं कन्सिलर आणि याचा शेड आहे 01 आणि कन्सिलर देखील आपल्याला ब्युटी ब्लेंडरने छान पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे आणि कन्सिलर लावल्यानंतर त्याला पण सेट करण्यासाठी आपल्याला कॉम्पॅक्ट पावडरचा यूज करायचा आहे. तुम्ही पाहू शकता कन्सिलर लावून झालेला आहे आणि त्यानंतर परत एकदा मी कॉम्पॅक्ट पावडरने ते छान सेट करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला आपले आयब्रो फिल करून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी मी इथे घेतलेली आहे मॅट लुक द ब्रोवारची आयब्रो किट आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये अशा पद्धतीचा एक ब्रश येतो, ज्याने तुम्ही तुमचे आयब्रोजला ब्रश करू शकता आणि आयब्रो फिल करू शकता. तर सगळ्यात आधी आपल्याला आयब्रोजला ब्रश करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी आधी आयब्रोज सेट करून घेत आहे आणि यामधला ब्राऊन कलरचा शेड मी पिक केलेला आहे त्या ब्रशच्या मदतीने. तुम्ही पाहू शकता. तुम्ही शेड तुमच्या आयब्रोजच्या कलरनुसार निवडू शकता. जर तुमच्या आयब्रोज ब्लॅक असतील तर तुम्ही ब्लॅक निवडू शकता, ब्राऊन असतील तर ब्राऊन निवडू शकता. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपल्याला आयब्रोज फिल करताना आउटर कॉर्नरपासून सुरुवात करायची आहे.
तुम्ही पाहू शकता की मी सगळ्यात सुरुवातीला आउटर कॉर्नरला ते प्रोडक्ट लावलेलं आहे आणि त्यानंतरच आपल्याला इनर कॉर्नरला थोडं टचअप द्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही आयब्रो फिल केल्यानंतर एकदम नॅचरल लुक येईल आणि तुमचे आयब्रोज एकदम नॅचरल दिसतील. अशाच पद्धतीने मी दुसरे आयब्रो देखील फिल करून घेत आहे. आयब्रोज फिल करून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा त्यावरून ब्रश फिरवायचा आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी ब्रश फिरवत आहे ते. त्यामुळे एकदम नॅचरल इफेक्ट येतो तुमच्या आयब्रोजला आणि जे पण एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे, जे पण डस्ट आहे ते निघून जातं त्या ब्रशमुळे. त्यानंतर तुम्हाला त्या कॉम्पॅक्टच्या स्पंजवरती कॉम्पॅक्ट पावडर घ्यायचं आहे आणि तुमच्या आयब्रोजना एक शेप द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी आयब्रोजच्या खाली आणि वरती कॉम्पॅक्ट पावडर थोडंसं सेट करत आहे, जेणेकरून आयब्रोजला नॅचरल इफेक्ट येईल. त्यानंतर आपल्याला आय मेकअप करायचा आहे आणि त्यासाठी मी इथे कलर्स क्वीनचं आयशॅडो पॅलेट घेतलेलं आहे. आय मेकअप करताना तुम्हाला नेहमी तुमच्या साडीच्या बॉर्डरमध्ये किंवा तुमच्या साडीमध्ये जे पण कलर्स असतील त्या कलरच्या आयशॅडोचा उपयोग करायचा आहे, जेणेकरून तुमचा संपूर्ण लूक एकदम सुंदर दिसेल. तर तुम्ही पाहू शकता माझ्या साडीमध्ये थोडासा ब्राऊन कलर आहे आणि थोडासा गोल्डन कलर आहे, त्यामुळे मी हा 2 कलरचा उपयोग करून माझा आय मेकअप करणार आहे आणि हे आयशॅडो यूज करणार आहे. सगळ्यात सुरुवातीला मी ब्रशच्या मदतीने ब्राऊन कलर घेत आहे, कारण की आय मेकअप करताना डोळ्यांच्या आउटर कॉर्नरला नेहमी डार्कर शेड वापरले जातात आणि डोळ्यांच्या मध्यभागी आणि डोळ्यांच्या इनर कॉर्नरला लाईट शेड वापरले जातात. तर सगळ्यात सुरुवातीला डोळ्यांच्या वरती, म्हणजेच याला ग्रीस लाईन असं म्हटलं जातं, तिथे मी हा शेड ब्लेंड करून घेत आहे. तिथे लाईट ब्लेंड करत आहे आणि डोळ्यांच्या आउटर कॉर्नरला, म्हणजेच आपल्या पापण्या जिथे संपतात तिथे आपल्याला थोडासा डार्क हा शेड ब्लेंड करायचा आहे. आयशॅडो ब्लेंड करताना थोडासा वेळ लागला तर लागू द्या, कारण छान पद्धतीने जर तुम्ही ब्लेंडिंग केली तेव्हाच तुमचा आय मेकअप उठून दिसतो. डोळ्यांच्या आउटर कॉर्नरला ब्लेंड झाल्यानंतर मी ब्रशच्या मदतीने गोल्डन कलर घेत आहे आणि इनर कॉर्नरला आणि डोळ्यांच्या मध्यभागी हा गोल्डन कलर ब्लेंड करून घेत आहे.
अशाच पद्धतीने मी दुसऱ्या डोळ्याला देखील आयशॅडोज ब्लेंड करून दाखवते। आयशॅडोज ब्लेंड झालेले आहेत। त्यानंतर मी लावणार आहे आयलायनर आणि त्यासाठी मी घेतलेलं आहे मेबलिनचं ब्लॅक कलरचं आयलायनर। आणि आयलायनर लावताना आपल्याला एकदम काळजीपूर्वक ते लावायचं आहे, नाहीतर जर ते बिघडलं तर तुमचा आय मेकअप संपूर्ण बिघडू शकतो। तर तुम्ही पाहू शकता इनर कॉर्नरपासून ते आउटर कॉर्नरपर्यंत एकदम स्ट्रेट वेमध्ये आपल्याला आयलायनर लावायचं असतं। जर तुम्ही बिगिनर्स असाल आणि तुम्हाला अजिबात आयलायनर लावता येत नसेल तर त्यावर मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा, तुम्हाला एकदम छान आणि एकदम व्यवस्थितपणे आयलायनर लावता येईल। तर आपले दोनही डोळ्यांना व्यवस्थितपणे आयलायनर लावून झालेलं आहे। त्यानंतर कॉन्टोरिंगसाठी मी इथे स्विस ब्युटीचं 3-in-1 पॅलेट घेतलेलं आहे, ज्यामध्ये कॉन्टोर, ब्लश, हायलायटर तीनही प्रोडक्ट आहेत। आणि तुम्ही पाहू शकता हा कॉन्टोरिंगचा ब्रश आहे आणि त्या ब्रशवर आपल्याला कॉन्टोरिंगचं प्रोडक्ट घ्यायचं आहे आणि जे पण एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे ते रिमूव्ह करायचं आहे। त्यानंतरच आपल्याला कॉन्टोरिंग करायचे आहे, नाहीतर जास्त प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावर लागू शकतं। आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपल्याला नोजच्या दोनही साईडला एक स्ट्रेट वेमध्ये लाईन ओढून घ्यायच्या आहेत किंवा ते प्रोडक्ट लावायचं आहे आणि ते व्यवस्थितपणे त्या ब्रशच्या मदतीने ब्लेंड करायचं आहे। नोज कॉन्टोरिंगमुळे काय होतं, जर आपलं नोज म्हणजेच आपलं नाक जर मोठं असेल तर ते छोटं, सरळ आणि शार्प दिसू लागतं। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दोनही साईडला प्रोडक्ट लावलेला आहे आणि त्या ब्रशच्या मदतीने व्यवस्थितपणे ते प्रोडक्ट ब्लेंड करून घेत आहे। ब्लेंडिंग करताना तुम्ही जास्त वेळ ब्लेंड करा, नाहीतर मग जर त्या शार्प लाईन दिसल्या तर ते अजिबात चांगलं दिसत नाही। ब्लेंडिंग व्यवस्थितपणे झाली पाहिजे। तुम्हाला जर डीपली जाणून घ्यायचं असेल की कॉन्टोरिंग नेमकी का आणि कशी केली जाते तर त्यावर देखील मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा। त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही चॅनलवर जाऊन देखील तो व्हिडिओ पाहू शकता। नोजला झाल्यानंतर आपल्याला गालावरती म्हणजेच आपल्या चेहऱ्यावर कॉन्टोरिंग करून घ्यायचे आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मी कानापासून ते ओठांपर्यंत असं स्ट्रेट वेमध्ये ते कॉन्टोरिंगचं प्रोडक्ट व्यवस्थितपणे ब्लेंड करून घेत आहे। चेहऱ्यावर कॉन्टोरिंग केल्यामुळे काय होतं तर आपल्या चेहऱ्यावरती शॅडोज क्रिएट होतात आणि आपला चेहरा स्लिम दिसू लागतो। तुम्ही नोटीस केलं असेल की बऱ्याच जणांचे गाल दिसतात किंवा बऱ्याच जणांचा चेहरा सुजल्यासारखा दिसतो, तर तेच कारण आहे कॉन्टोरिंग केल्यामुळे तो चेहरा एकदम स्लिम दिसू लागतो। जिथे आपला चेहरा संपतो तिथे देखील आपल्याला कॉन्टोरिंग करायची असते आणि तुम्ही पाहू शकता तिथे देखील मी ते प्रोडक्ट व्यवस्थितपणे ब्लेंड केलं आहे। त्यानंतर आपल्या कपाळावरती तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कपाळावर देखील आपल्याला कॉन्टोरिंग करायचे आहे, जेणेकरून आपलं जर कपाळ मोठं असेल तर ते थोडं स्लिम दिसावं आणि छोटं दिसावं। तर आता आपल्याला ब्लश लावायचा आहे आणि त्यासाठी मी तेच पॅलेट यूज करत आहे आणि ब्लश लावण्याचा ब्रश घेतलेला आहे मी आणि तुम्ही पाहू शकता जिथे आपण कॉन्टोरिंग केलेली आहे त्याच्या थोडंसं वर ब्लश लावलं जातं। ब्लश लावल्यामुळे एकदम छान सुंदर असे गुलाबी गाल दिसतात आणि एकदम इझी आहे ब्लश लावणं। तुम्ही जर क्रीम ब्लश लावत असाल तर ते अजून इझी होऊन जातं आणि तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे मी ब्लश लावून घेत आहे। ब्लशमध्ये वेगवेगळे शेड्स, वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर निवडू शकता किंवा तुमच्या आउटफिटनुसार कलर निवडू शकता। ब्लश लावल्यामुळे एकदम सुंदर आपला मेकअप दिसतो। त्यानंतर परत आपल्याला तेच पॅलेट यूज करून हायलायटर लावून घ्यायचं आहे आणि हायलायटर ब्रश माझ्याकडे नाही आहे, मी त्यामुळे एक दुसरा ब्रश घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता त्या ब्रशच्या मदतीने आपण सगळ्यात सुरुवातीला नोजला हायलायटिंग करणार आहोत आणि नोजला एकदम व्यवस्थितपणे स्ट्रेट वेमध्ये आपल्याला हायलायटर लावून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि नोजला झाल्यानंतर आपल्याला गालावर जिथे आपण ब्लश लावलं होतं त्या ब्लशच्या थोडंसं वर किंवा तिथे आपण हायलायटर लावू शकतो। हायलायटर हे नोजवर, गालावर तसेच फोरहेडवर आणि ओठांच्या खाली आणि वरी लावलं जातं, जेणेकरून आपल्या चेहऱ्याचे हे पार्ट हायलाईट होतील आणि आपला मेकअप सुंदर दिसेल।
मी लावणार आहे मस्कारा आणि त्यासाठी मी मीनाव प्रोचा लॅश डबलिंग मस्कारा घेतलेला आहे। मस्कारा लावल्यामुळे आपल्या पापण्यांना व्हॉल्यूम येते आणि आपल्या पापण्या एकदम लांब सडक आणि एकदम सुंदर दिसतात। तुम्ही जर लग्नासाठी किंवा पार्टी वगैरेसाठी जर मेकअप करत असाल तर मस्कारा अजिबात स्किप करू नका, कारण मस्कारा लावल्यामुळे आपला आय मेकअप अतिशय सुंदर दिसतो। त्यानंतर आपल्याला ओठांना प्रिपेअर करण्यासाठी लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बाम लावून घ्यायचा आहे, किंवा मग तुम्ही वॅसलीन देखील लावू शकता। फक्त आपल्याला ओठांना थोडंसं सॉफ्ट करायचं आहे। त्यानंतर मी इथे लॅक्मेची रेड कलरची लिपस्टिक घेतलेली आहे आणि ती लिपस्टिक थोडीशी तुटली आहे माझ्याकडून, त्यामुळे मी बोटांच्या मदतीने ती लावून घेत आहे। लिपस्टिक लावण्यासाठी मी 2 लिपस्टिक वापरणार आहे। एक ही लॅक्मेची रेड कलरची आणि एक झुडिओची थोडासा राणी कलर पिंक कलरची आहे ती लिपस्टिक। 2 लिपस्टिक मिक्स करून एक वेगळा शेड मी तयार करणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी इथे झुडिओची लिपस्टिक घेतलेली आहे। याचा शेड आहे मॅट बेरी पाउट B3 आणि याचा कलर थोडासा पिंकिश किंवा थोडासा राणी कलर असा आहे। आणि त्या रेड लिपस्टिकवर मी परत ही लिपस्टिक लावून घेत आहे, जेणेकरून एक वेगळा शेड क्रिएट होईल। लिपस्टिक लावून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी मेकअप फिक्सरचा यूज करायचा आहे, जेणेकरून आपण जो पण मेकअप केलेला आहे तो एकदम फिक्स होईल आणि एकदम लॉंग लास्टिंग राहील, अजिबात हलणार नाही। त्यासाठी तुम्ही कोणताही चांगल्या ब्रँडचा मेकअप फिक्सर यूज करू शकता। आणि तुम्ही पाहू शकता इथे मी मेकअप फिक्सर व्यवस्थितपणे यूज केलेला आहे। आणि त्यानंतर हा पाण्यासारखा असल्यामुळे थोडासा चेहरा ओला होतो, पण थोडंसं जर तुम्ही हवेला बसाल किंवा जर हवा घेतली चेहऱ्यावर तर ते सुकून जाईल व्यवस्थितपणे। पण मेकअप फिक्सर अजिबात स्किप करू नका मेकअप केल्यानंतर, कारण की मेकअप फिक्सर खूप जास्त प्रमाणात तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग ठेवण्यासाठी मदत करतं। सगळा मेकअप झाल्यानंतर मला आठवलं की काजळ लावायचं तर राहूनच गेलं, तर त्यासाठी मी शुगरचं ब्लॅक कलरचं काजळ घेतलेलं आहे आणि काजळ मी व्यवस्थितपणे दोनही डोळ्यांना लावून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपला संपूर्ण मेकअप लुक झालेला आहे करून, आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि छान असा हा मेकअप लुक दिसत आहे। तर आय होप माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं जरी काही शिकायला मिळालं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि समोर जी बेल आयकन आहे त्याला देखील क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तसेच इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला विसरू नका, त्याची ID व्हिडिओवर दिलेली आहे। तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।